नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 77व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. विभूती योग म्हणजेच गीतेतला 10वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आपल्या सृष्टीतील सर्वात महत्त्वाचे काय आहे? योद्धांमधला सर्वात श्रेष्ठ कोण? पूजेत महत्त्वाची व्यक्ती कोण? आणि 33 कोटी देवांमधले सर्वात महत्त्वाचे देव कोण? या प्रश्नांच्या उत्तरातून आपल्याला श्रीकृष्णांच्या विभूतींचा अंदाज येणार आहे. चला तर मग सुरू करूया का? रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्षरक्षसां वासूनां पावकश्चास्मी मेरुशिखरिणामहम् पुरोधसाञ्च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दस् सरसामस्मि सागरः. 10व्या अध्यायातील हे 23 आणि 24 क्रमांकांचे श्लोक. आजच्या भागात या 2 श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या कोणत्या विभूती सांगतात ते बघूया. मागच्या भागात आपण श्रीकृष्णांच्या विभूती जाणून घ्यायला सुरुवात केली. श्रीकृष्ण सांगतात की ते देवी आदितीच्या मुलांपैकी विष्णुदेव आहेत, मरुत यांच्यापैकी मरीची आहेत आणि सूर्य व चंद्र देखील सुद्धा आहेत. तसेच भगवंत वेदांमधले सामवेद, इंद्रियांमधले मन आणि सगळ्या सजीव गोष्टींमधले चेतना किंवा अवेअरनेस आहेत. आजच्या भागात श्रीकृष्ण अर्जुनाला अजून कोणत्या विभूतींबद्दल सांगतात हे बघूया. श्रीकृष्ण 23व्या श्लोकात काय सांगतात ते आपण समजून घेऊया. आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत असे आपण म्हणतो. पण कोटी या शब्दाचा अर्थ म्हणजे गणितातील कोटी किंवा क्रोर नव्हे. कोटी म्हणजे श्रेणी किंवा कॅटेगरीज. हे 33 कोटी देव म्हणजे 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वासू आणि 2 अश्विनी कुमार. श्रीकृष्ण 23व्या श्लोकातून अर्जुनाला सांगतात की ते रुद्रांमधले शंकर आहेत. यक्ष यांच्यामधले ते त्यांचे राजा म्हणजे कुबेर आहेत. आपल्याकरता यक्ष यांची ओळख म्हणजे संपत्तीचा देवता किंवा गॉड ऑफ वेल्थ. संपत्ती म्हणजे पैसे, घरं किंवा दागिने नव्हे. ही संपत्ती म्हणजे आपल्या विश्वात किंवा युनिव्हर्समध्ये असलेली संपत्ती. भौतिक गोष्टी आज आहेत तर उद्या नाहीत. खरी संपत्ती तर आपल्या आजूबाजूला आहे, या विश्वाचा भाग आहे. सनातन धर्मात 8 वासू आहेत असे आपण म्हणतो. त्यातील श्रीकृष्ण म्हणजे पावकः म्हणजे अग्नी आहेत. अग्नी याच्या आध्यात्मिक महत्त्वाबद्दल आपण यापूर्वी देखील बरेच वेळा बोललो आहोत. अग्नीच्या उबदारपणामुळे आपल्याला जीवन मिळते. हीच अग्नी यज्ञ याचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. पुढे श्रीकृष्ण सांगतात की ते मेरू आहेत. मेरू या पर्वताला मध्यमवर्ती शिखर किंवा सेंट्रल पीक असे मानले जाते आणि त्यामुळे या जागेला तीर्थक्षेत्र किंवा एखादे पवित्र स्थान म्हणून देखील ओळखले जाते. माणसाचा पाठीचा कणा किंवा त्याचा स्पायनल कॉर्ड हा त्याच्या शरीराचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. जसा हा कणा माणसाला जगण्यास मदत करतो, तसेच हा मेरू पर्वत आपल्या विश्वाचा पाठीचा कणा आहे असे आपण म्हणू शकतो. आता आपण 24व्या श्लोकाकडे वळूया. एखादे पुजारी हे पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग असतात.
बृहस्पती हे देवतांसाठी विधी करतात आणि म्हणून त्यांना देवांचे मुख्य पुरोहित असे मानतात. श्रीकृष्ण पुरोधसाम आहेत, म्हणजेच ते सर्व पुजाऱ्यांमधले बृहस्पती आहेत. स्कंद पुराणानुसार कार्तिकेय किंवा स्कंद यांना देवांचा सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आले होते. स्कंद म्हणजे माता पार्वती आणि शंकरदेव यांचा पुत्र. स्कंद शौर्य आणि धैर्यासाठी ओळखला जातो. त्याने तारकासूर नावाच्या असुराला ठार मारून देवांना विजय मिळवून दिला. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, सेनानीनामहं स्कंदः, म्हणजे योद्धांमध्ये मी स्कंद किंवा कार्तिकेय आहे. श्रीकृष्ण सागर किंवा महासागर आहेत. इथे आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की श्रीकृष्ण हे नदी किंवा एखादे सरोवर का नाहीयेत? याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. आपण तीर्थयात्रेबद्दल ऐकलं असेल. हिंदू धर्मात नद्यांना आपण देवाचे रूप मानतो. त्यामुळे गंगोत्रीला गेलो तर गंगा नदीचे पाणी आपण तीर्थ म्हणून घेतो. सगळ्याच नद्यांचे पाणी तीर्थ म्हणून घेणे सहज शक्य नाहीये. पण ह्याच नद्या शेवटी वाहून एका महासागरात एकत्र येतात. म्हणून श्रीकृष्ण हे महासागर आहेत. महासागर हे एकमेव ठिकाण आहे जिथे सर्व तीर्थांचे आशीर्वाद मिळू शकतात. श्रीकृष्णांच्या या विभूतींबद्दल ऐकून त्यांच्या भव्यतेचा अंदाज आला असेल आणि कदाचित तुम्ही भारावून पण गेला असाल. हे असे असले तरी आपण श्रीकृष्ण या परब्रह्माचा भाग आहोत. या विभूती आपल्यात नसतील, पण या विभूतींचे गुणधर्म मात्र आपण आपल्या वागण्यात आणू शकतो, नाही का? श्रीकृष्णाच्या अजून काही विभूती जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.